पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। साहेब, राज्यसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे। महाराष्ट्रातून 7 खासदार निवडून जातील राज्यसभेवर। महाविकास आघाडीकडे 1 सदस्य राज्यसभेवर पाठवण्याची ताकद आहे, आमदारांचं संख्याबळ आहे। असं पाहता शरद पवार हेच महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जातील की आणखी काही पर्यायांचा विचार होईल? शिवसेनेची भूमिका काय? एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी म्हणून जर ही जागा आम्ही लढणार असं ठरलं तर महाविकास आघाडीचे 3ही पक्ष एकत्र बसतील। याच्यामध्ये फक्त राज्यसभेचा विषय नाही, विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे विधान परिषदा कोणी घ्यायच्या, मग राज्यसभेच्या एका जागेवर कोणी जायचं, त्या बदल्यात इतर पक्ष काय घेऊ शकतात, याच्यावर चर्चा होईल। आणि ती चर्चा फार लांबणार नाही, चंद्रपूरप्रमाणे निकाल लागेल आणि चर्चा सुरू आहे। जागा एकच आहे आणि महाविकास आघाडी 3 प्रमुख पक्ष आहेत आणि 3ही पक्षाचे लोक निवृत्त होत आहेत। स्वतः शरद पवार साहेब निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर इतर काही प्रमुख सदस्य निवृत्त होतात। शिवसेनेचे एक सदस्य निवृत्त होत आहेत, काँग्रेसचे निवृत्त होत आहेत। अशा वेळेला 3ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषद या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावे लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू होईल। पण काँग्रेस पाठिंबा देईल का? म्हणजे शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देईल का? कारण असं आहे की विलिनीकरणाच्या चर्चा बघा, विलिनीकरणाच्या फक्त चर्चा असतात, विलिनीकरण झालंय का? चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही। बातम्या येतात, अफवा पसरतात, पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच, हे सुद्धा नाकारता येणार नाही। त्यांच्या पक्षातर्फे कोणी अधिकृतपणे असं जाहीर केलेलं नाही की आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही किंवा आहोत। ते आहेत, लोकसभेला आम्ही एकत्र होतो, विधानसभेला आम्ही एकत्र होतो, महानगरपालिकांमध्ये एकत्र होतो, त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये आहेत। काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे, तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल। पण राऊतसाहेब, तुम्ही 2 दिवसापूर्वी असं म्हणाला होता की शरद पवारांनी ही इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना राज्यसभेवर जायचे आहे। शिवसेना युबीटी, तुम्ही आणि पवारांची चर्चा झाली, तुम्ही माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, म्हणजे मी उमेदवार आहे, हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे। आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल, कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत। पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती वेगळी चर्चा होते। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।